बाजारात जा आणि क्षमाताईसाठी एक गिफ्ट दे. असं अचानक गिफ्ट? क्षमताईचा वाढदिवस आहे का? आपण फक्त वाढदिवसाला गिफ्ट देतो का? सगळ्या गोष्टी विसरतोस ना तू. आपण क्लायंटला पण गिफ्ट देतो ना. आता नव्याने संसार सुरू करतायत, पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा म्हणून आपण गिफ्ट देऊयात ना त्यांना. बघ, या गोष्टीनं माझ्या लक्षात येत नाही म्हणून तुला सांगतोय, माझं लग्न लावून दे, लग्न लावून दे. म्हणजे कसं ना, या गोष्टी मी विसरणार नाही. आता तू आहे म्हणून या सगळ्या गोष्टी आठवत आहेत. चल सांग सांग, काय आणू गिफ्ट? साडी आणि दुसरं काही? आता ते एवढं मला कळलं असतं तुला फोन केला असता का? पण असं काहीतरी देऊ आपण की जे त्यांच्या घरात राहील आणि आयुष्य जगायला प्रेरणा देईल. तसं काय देऊ? हा, मस्त सुचलंय. सारंग दादा, एक गणपती बाप्पाची मूर्ती घेऊन येतो. म्हणजे कसं आहे ना, घरात गणपती बाप्पा आला की सुख समृद्धी वातावरण होतं, शांती मिळते. बोल, कशी वाटली माझी आयडिया? चांगलं आहे. बाप्पाच्या मूर्तीपेक्षा अजून चांगलं गिफ्ट काय असू शकतं? आता जातो आणि गणपती बाप्पाची मूर्ती घेऊन येतो. ठीक आहे? जा. हा, लगेच जातो म्हणून फोन ठेवून विसरून नको जाऊ. आधी हे काम कर, नंतर बाकीचे कामं करत बस. येस 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 येस, लगेच निघतो बघ. गणपती बाप्पा मोरया, क्षमताईच्या घरी लवकर या. गुरुकुलात जाऊन आले मी आज. तुमची लाडकी सून मला तिथे भेटली. माझ्या परीने तिला जे काही तिच्या लायकीप्रमाणे सुनवायचं होतं ते सुनवून आले. पण तरी सुद्धा काहीतरी कमी आहे असं वाटतंय. बरं वाटत नाहीये मला. तो हेळवी जेव्हा आपल्या दाराबाहेर आला होता ना आणि सावलीबद्दलचं भविष्य त्यांनी वर्तवलं होतं, तेव्हा काळजात चर्र झालं होतं की ती मुलगी जर का परत आली तर या घरात, ती भविष्यवाणी जर का खरी झाली तर. 8 वर्ष होती ती भीती माझ्या मनात. पण ती पोरगी जेव्हा समोर उभी राहिली ना, तेव्हा ती भीती खरी वाटायला लागली मला. सारंग तिच्याशी कसाही वागला तरी सुद्धा मला ना तो दिवस आठवला जेव्हा ती आपलं घर सोडून निघून गेली होती. तिचा तो हट्ट, तिचा तो चेहरा, आणि आता स्वतःचं एक आयुष्य उभं केलंय तिनं. ती घर सोडून गेल्यानंतर माझ्या घराचे 3 हिस्से झाले. पण तरी सुद्धा मला असं वाटलं की नाही, ठीक आहे, आता कुठेतरी आपलं आयुष्य रुळावर येईल. मला आता भीती वाटते की परत जर का ती माझ्या सारंगच्या आयुष्यात आली तर काय होईल सारंगचं? त्याच्या आयुष्याची राख रांगोळी होईल. मला माहिती आहे तुम्हाला हे सगळं ऐकायला अजिबात आवडत नाहीये, पण मी काय करू? तुमची लाडकी सून आहे ना ती. माझ्या जागी जर का आज तुम्ही असतात ना, तर ढोल ताशे घेऊन गेला असतात तिच्याकडे तुम्ही आणि वाजत गाजत तिला आपल्या घरात आणलं असतं माझ्या मर्जी विरुद्ध. पण मी तसं होऊ देणार नाही. त्या पोरीला परत या घराचा उंबरठा मी ओलांडून देणार नाही. ज्या मासात, ज्या अहंकारात माझं घर सोडून गेली होती ना, ते मला पक्का आठवतंय. आता परत तिला ह्या घरात घेणार नाही, हा तिलोत्तमा मेहेंदळेचा शब्द आहे. बाबा, खूप तयारी बाकी आहे हो. मला असं वाटतंय आपण ना कार्यक्रमाची तयारी आत्तापासूनच सुरू करायला हवी. म्हणजे पाहुण्यांची यादी, पालकांना निमंत्रण पाठवायचं आहे ते, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डेकोरेशन आणि बक्षिसं. ते अजिबात मिस नाही झालं पाहिजे. मला असं ना वाटतंय बाबा की आपण ना प्रमुख पाहुणे म्हणून एखाद्या मोठ्या गायक कलाकाराला बोलूयात. म्हणजे आपलं गुरुकुल पुन्हा एकदा नव्याने गाजलं पाहिजे. आणि आपण ना बाळा, कामाच्या आड कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी तुला आतून किती यातना होत आहेत ह्याची पूर्ण कल्पना आहे मला. कसल्या यातना बाबा? जे माझं कधीच नव्हतं तेच त्यांनी मला सोडायला सांगितलंय ना. आणि तुम्हाला सांगू, उलट बरं झालं. माझ्या मनावरचं होचं हलकं झालं. आता माझ्या कामात कोणताही अडथळा येणार नाही. तुझ्यामध्ये आणि सारंगमध्ये नेमकं काय झालंय हे तू आजवर मला सांगितलं नाहीस. बरं, मी म्हणतो जे काही झालं असेल ते झालं असेल,
पण तिलोत्तमाची अट तू मान्य करायला नको होतीस. तुम्हा दोघांना वेगळं करणं हेच तर तिचं ध्येय आहे बाळा. तिला ही जागा हवी होती ना, देऊन टाकली असती आपण. दुसरीकडे भाड्याने जागा घेतली असती, तिथे तुझं छोटंसं गुरुकुल आपण सुरू केलं असतं. पण तिलोत्तमाची अट मान्य करून तू खूप मोठी किंमत मोजतोय बाळा. ती किंमत मी आधीच मोजली बाबा. आता फक्त त्यांनी त्यावर शिक्कामोर्तब केलंय. आऊ बघ ना मम्मा कशी करते. आज तुला ऑफिसला जायचं नव्हतं ना? जायचं होतं का ग? पण ती कुठेतरी बाहेर गेली, मला सोबत घेऊन गेली नाही. सारंग काका ओवीला रोज बाहेर घेऊन जातो. अरे बापरे, एवढी चिडलीस तू? बर, ये बस माझ्या बरोबर. गुड गर्ल. इकडे बघ माझ्याकडे. असं नसतं करायचं. मम्मा आपलीच आहे की नाही? मग मम्मावरती बाबावरती रागवायचं नसतं. मग मला घरात खूप कामं असतात, खूप जबाबदाऱ्या असतात, घरच्या, ऑफिसच्या, बाहेरच्या, हो की नाही? आणि एक सांगू शुभ्रा, सगळं काही आपल्या मनासारखं होईलच असं नसतं. तू मोठी झालीस की तुला कळेल. आणि लहान मुलांच्या सगळ्या गोष्टी मोठ्यांनी ऐकायलाच पाहिजे असं पण नसतं. आता सांग, कुठे गेले तुझी मम्मा? तुला सांगून गेलीये? मी कोणाला सांगणार नाही, कोणालाच नाही. अरे बापरे, तू सिक्रेट ठेवणार माझ्यापासून? मला नाही सांगणार कुठे गेलीये मम्मा? नाही. सांग ना, आऊला सांग ना, कुठे गेलीये मम्मा? मी मम्मा कुठे गेले ते सांगेल, पण तू मला त्या बदल्यात मोठं टेलिबेअर दे. ठीक आहे, हरकत नाही. तू मला सिक्रेट नको सांगू तरी सुद्धा मी तुला मोठा टेडी बेअर घेऊन देईन. थँक्यू आऊ. अरे बापरे, कशी गोडगोड होती पापी, गोडगोड होती. माझ्या एका निर्णयाने जर ह्या मुलांचं भविष्य आणि हे गुरुकुल वाचणार असेल ना, तर माझं दुःख कवटाळून बसण्यात काय अर्थ आहे, ओके नाही? आणि तो अध्याय संपला. आता मी माझा नवीन अध्याय चालू केला. मी विसरले की आमचं कधी काही नातं होतं. तू विसरली असशील का? सारंगचं काय तू विसरू शकतो? त्यांच्यासोबत ती बाई कोण होती? ती बायकोच होणार त्यांची, सुशीलाताई. खूप प्रेमळ आहेत हो त्या, नेहमी सोबतच असतात, खूप काळजी घेतात सरांची. नवरा बायकोची जोडी असावी तशी, एकमेकांचे शब्द झेलणारी. ते फक्त विसरले नाहीयेत, सगळं विसरून खूप पुढे गेलेत ते आयुष्यात. खूप खुश आहेत ते त्यांच्या माणसांसोबत. आणि मी त्यांच्या आयुष्यात फक्त एक अडथळा म्हणून राहील, जे मला नाही व्हायचंय बा. मग आबीरचं काय? त्या निष्पाप जीवाला कशाला बापापासून लांब ठेवायचं? त्याचा जो बापावरचा हक्क आहे तो आपण काय हिरावून घेतोय त्याच्यापासून?